राज्यातील लोकसभा जागा वाटपासंदर्भात राहुल गांधींनी शिवसेने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याचं समजतंय। राहुल गांधी यांनी शरद पवार त्यासोबत उद्धव ठाकरे या दोघांशी आज महाराष्ट्रातील जागा वाटपासंदर्भात चर्चा केल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रातील जागा वाटप संदर्भात काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे आणि त्यावर अंतिम निर्णय लवकरच महाविकास आघाडीकडून घेतला जाणार आहे। तेव्हा या क्षणाची ही एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती मिळते। अधिकचे अपडेट जाणून घेऊ, वेदांत आपल्या सोबत आहे। वेदांत, या जे फोनवरून चर्चा झाल्याचं समजतं, या चर्चेचा तपशील कळू शकलाय? ज्या प्रकारे आपण बघतोय दीपक की महाविकास आघाडीच्या राज्यातील ज्या जागा वाटपांचा फॉर्म्युला आहे त्यावर अंतिम निर्णय होत नाहीये। 7 ते 8 जागांवर अजूनही तिढा कायम असल्याची माहिती आहे आणि या सगळ्या संदर्भात म्हणजे जागा वाटपासंदर्भात जी काही चर्चा सुरू आहे यावरच राहुल गांधी त्यासोबतच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी शरद पवारांसोबत सुद्धा फोनवर आज चर्चा केल्याची माहिती आहे। ज्या प्रकारे आपण बघितलं 2 फेब्रुवारीला महाविकास आघाडीची शेवटची बैठक झाली होती आणि त्यानंतर आता येत्या 27 आणि 28 फेब्रुवारीला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे, ज्यामध्ये हा जो तिढा आहे 7 ते 8 जागांचा हा तिढा सोडवला जाईल असं नेत्यांकडून सांगण्यात येते। आणि याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची उद्धव ठाकरेंसोबतची चर्चा किंवा मग राहुल गांधी यांची शरद पवारांसोबतची चर्चा या प्रमुख नेत्यांमध्ये या तिढ्यासंदर्भात आणि या जागा वाटप अंतिम करण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यामुळे येत्या 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान महाविकास आघाडीचा जो अंतिम फॉर्म्युला असणार आहे, कारण वंचित बहुजन आघाडीला सुद्धा महाविकास आघाडीमध्ये समावेश केलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक अंतिम फॉर्म्युला जागा वाटपाबद्दलचा अंतिम निर्णय हा येत्या 27 आणि 28 फेब्रुवारी मध्ये घेतला जाईल अशी शक्यता आहे। दीपक, वेदांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।